नमस्कार मित्रांनो, मी शुभम टाकरे मराठी सक्सेस स्टोरी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक मनुष्य हा स्वतःच्या ध्येयाचा पाठलाग करत असतो. पण मित्रांनो, त्यातमध्ये काही मनुष्य असे असतात जे स्वतःच्या प्रयासने आणि स्वतःच्या जिद्दीने ते ध्येय गाठतात. तर मित्रांनो, आज असंच आपण एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व बघणार आहोत जे स्वतः कठोर परिश्रम करून आणि स्वतःच्या आर्थिक परिस्थितीवर मात करून ते ध्येय त्यांनी गाठलेलं आहे. तर मित्रांनो, आपण आज स्वागत करूया प्रयास अकॅडमी आणि प्रयास फाउंडेशनचे संचालक प्राणेश सतकर सर यांचं. सर, तुमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मागील एका महिन्यापासून आमची रिसर्च टीम सरांच्या आयुष्यावरती रिसर्च करत आलेली आहे. आणि मित्रांनो, हे रिसर्च करता करता आम्हाला खूप काही प्रेरणादायी गोष्टी आमच्या समोर आलेल्या आहेत. तर त्याच प्रेरणादायी गोष्टी मित्रांनो आज आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत. तर सर, मला पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे की तुमचं लहानपणीचं शिक्षण नेमकं कुठे झालं? माझा जन्म, माझ्या आई वडिलांचा जन्म तसा नागपूरचा आणि माझं पूर्ण शिक्षण सुद्धा नागपूरला झालं. 7वी पर्यंत शिकत असताना आम्ही बिलकुल माझ्या घराजवळ एक शाळा होती. त्या शाळेमध्ये छोटीशी शाळा, त्यामध्ये आमचं 7वी पर्यंतचं शिक्षण. 8वीत मात्र मग न्यू इंग्लिश स्कूल काँग्रेस नगर इथे माझी ऍडमिशन झाली आणि 8वी 9वी 10वी जी आहे ती तिथनं काढली. आणि 11वी 12वी नंतर 10वी नंतर मग 11वीला ऍडमिशन घेत असताना DNC कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. 11वी 12वी माझं DNC कॉलेजमधनं झालेलं. त्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनल इयर जे आमचं ग्रॅज्युएशनचे इयर्स होते ते मी आंबेडकर कॉलेजमध्ये आंबेडकर कॉलेजमध्ये काढलेले. सर, आम्ही जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा आमच्या समोर खूप काही गोष्टी अशा समोर आल्या होत्या. त्यामध्ये एक अशी गोष्ट होती की सर, तुमची जी लहानपणी जी आर्थिक परिस्थिती होती ती खूप डगमगलेली होती. तर त्यावर सर तुम्ही कसं का मात केलं? बघा, लहानपणीची परिस्थिती अशी होती की बेसिकली आई बाबा आणि जेव्हा माझ्या 2 बहिणी होत्या, मोठ्या बहिणी, तर बाबांची परिस्थिती साधारणतः लग्न झालेलं, लग्नानंतर मग घर सुद्धा चालवायचं आहे, जीवन सस्टेन करायचं आहे. त्या बाबांचं शिक्षण सुद्धा सुरू होतं. म्हणजे माझी मोठी ताई झाल्यानंतरही बाबांचं शिक्षण सुरू होतं, त्यांचं MA सुरू होतं. साधारणतः नाईट कॉलेजमध्ये ते शिक्षण घ्यायचे आणि दिवसभर मग आपल्या रोजचे त्यांचे जे कामं राहायचे साधारणतः ते काम करायचे. लहानपणी अतिशय म्हणजे गरीब परिस्थितीमध्ये एक जीवन गेलेलं. एका खोलीची एक छोटंसं आमची खोली आणि त्यामध्ये साधारणतः आमचं जीवन गेलेलं. पण पुढे ज्या प्रकारे आईबाबांनी मेहनत घेतलेली त्यांच्या जीवनामध्ये आणि हळूहळू मग ही जी प्रगती झाली आर्थिक सुद्धा आणि बाकी इतर बाबींच्या सुद्धा, त्यामुळे मग ती स्थिती सुधरत गेली आणि आजचं जर जीवन बघितलं तर एक स्टेबल आहे. ओके सर. आणि सर, ही जी प्रयासची जी संकल्पना होती सर, ही कुठून निर्माण झाली? सर, प्रयासची संकल्पना बघायला गेलं तर खूप लहानपणापासूनच मनामध्ये होती. पण नेमकं त्याचं नाव उमजलेलं नव्हतं की त्याचं नाव आम्ही प्रयास ठेवायचं. लहानपणीच जर विचार केला तर लहानपणापासून एक इच्छा होती की मला काहीतरी करायचं, देशासाठी करायचं. पण लहानपणी ना तेवढं शिक्षणाचं ज्ञान, ना तेवढं सामाजिक किंवा आर्थिक किंवा राजकीय ज्ञान, त्यामुळे नेमकं काय करायचं हे सुचत नव्हतं. पण जसं जसं पुढे विचारामध्ये वाढ होत गेली, अभ्यास जसं जसं पुढे वाढत गेला, त्यानंतर मग कुठे ना कुठे प्रयास कसं असेल आणि त्याचं नेमकं ध्येय काय असेल हे हळूहळू आम्हाला उमजलं आणि तिथनंच मग प्रयास अकॅडमी जी आहे ती स्थापन झाली. सर, प्रयास अकॅडमी बद्दल तर आम्हाला माहिती आहे खूप काही, पण एक सर प्रयास फाउंडेशन बद्दल ही एक नवीन संकल्पना काय होती? सर, ऍक्च्युली प्रयास फाउंडेशन आणि प्रयास फाउंडेशनची एक ब्रांच जी आहे ती प्रयास अकॅडमी. जर प्रयास फाउंडेशनचा विचार केला तर 15 मे 2015ला आम्ही आमचं स्वतःचं NGO उघडलं. त्याचं नाव आम्ही प्रयास फाउंडेशन ठेवलं. आता ऍक्च्युली टार्गेट माझा क्लिअर होता की मला नेमकं काय करायचं आहे. 2012 पर्यंत मला प्रशासनामध्ये नोकरी आणि 2015 पर्यंत मला माझा स्वतःचा NGO उघडून सामाजिक कार्य करायचे आहे. ज्या प्रकारचे प्लॅन होते त्या प्रकारे मग आम्ही 2015ला 15 मे रोजीच NGOची स्थापना केली, प्रयास फाउंडेशनची. आणि मग त्याच्या अंतर्गत 15 जुलै 2015 पासून प्रयास अकॅडमी MPSC आणि UPSC करिता आम्ही आमची एक नवीन इन्स्टिट्यूटची स्थापना केली. आणि सर, तुम्ही जेव्हा शिक्षण चालू होतं तुमचं तेव्हा तुम्ही पार्ट टाइम जॉब पण करायचे, तर त्याबद्दल थोडं आम्हाला सांगाल? एक्झॅक्टली. बघा, जसं सांगितलंय की लहानपणी बघायला गेलं तर आर्थिक परिस्थिती खूप काही चांगली नव्हती, ठीक आहे. पण तरी पण मी मोठा होत होत जसं वेळ निघून गेला तसं मग हळूहळू घरची परिस्थिती ठीक व्हायला लागली.
तरी पण एक सेल्फ डिफेंडेबल आणि स्वतःच्या आर्थिक सोर्स नुसार मग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणे आणि बाकी सर्व वस्तू करणे याची जाणीव जी होती ती आधीपासून होती. तर लिटरली म्हणजे जर मी माझा कामाचा आढावा तुम्हाला जर दिला की आम्ही पार्ट टाइम जॉब काय काय केलं तरी खूप लांब लचक तशी लिस्ट आहे. मला आठवते की मी खूप 16-17 वर्षाचा असणार आणि साधारणतः दिवाळीचा तो काळ होता आणि मला सुट्ट्या लागलेल्या होत्या शाळेच्या किंवा ती 11वीच्या समथिंग काहीतरी. आता मग त्या सुट्ट्या होत्या दिवाळीच्या, आपण खाली बसलेलो आहे, कुठे ना कुठे आर्थिक जो सोर्स आहे तो आलेला पाहिजे. तर मग एक मित्र होता जो साधारणतः पेंटिंगचे ठेके घ्यायचा आणि दिवाळीचं वातावरण असल्या कारणाने मग त्यावेळेस लोक जे असतात ते घरची पेंटिंग वगैरे करतात. तर बाबा ठीक आहे, आज हेल्पर म्हणून आम्हाला घेऊन चला, निदान 60-70 रुपये येतील पण येतील. तर मग साधारणतः त्या दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये 10-12 दिवस आम्ही पेंटिंगचे काम करायचो. त्याच्यानंतरही जर बघायला गेलं जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो, फर्स्ट इयरला होतो, सेकंड इयरला होतो, फर्स्ट इयरच्या आधीची गोष्ट, तर समर्स जेव्हा वेकेशन्स राहायचे तेव्हा मग काही मित्र असे होते जे प्राईडमध्ये कॅटरिंग चालवायचे. मग त्या कॅटरिंगमध्ये वेटर म्हणून आम्ही सुद्धा काम केलं, ते सुद्धा काम केलं. अच्छा, याच्या पलीकडेही काम केले आहेत आम्ही. पुढचा मुद्दा जर बघायला गेला तर मी फर्स्ट इयरला असताना छत्रपती स्क्वेअरला एक बार रेस्टॉरंट होता आणि त्या बार रेस्टॉरंटमध्ये मी 2 महिन्याकरता वेटर म्हणून काम केलं आणि तिथनं ऍक्च्युली एक करिअरला एक वेगळा मार्ग मिळाला. त्या रेस्टॉरंटमध्ये एक जे ग्राहक यायचे ते सिंगर होते, त्यांचं स्वतःचं बँड होतं आणि ते सिंगर होते आणि मला लहानपणापासूनच गाण्याची एक आवड होती. तर मी सहज कोपऱ्यामध्ये असताना काही स्वर बाहेर काढत असताना त्यांनी ते ऐकले आणि त्यांनी विचारलं की बाबा तू काय करतो, काय शिक्षण काय आणि इथे काय करतो आणि नेमकं वाटत नाही की वेटर वगैरे असणार. मग सहज बोलणं झालं आणि त्यांनी मला रेफरन्स दिला की जर तुला खरंच काही करायचं आहे तर ऑर्केस्ट्रा जॉईन कर किंवा मग कुठला एक बँड जॉईन कर. त्यांनी ऍड्रेस दिला आणि त्यांनी ऍड्रेस दिला ओपी सिंग ऑर्केस्ट्राचा आणि 2005 पासून मग मी तो ऑर्केस्ट्रा जॉईन केला, ओपी सिंग ऑर्केस्ट्रा. आणि आज सांगताना खूप दुःख होत आहे की बिलकुल आजच्याच तारखेला म्हणजे 12 जानेवारीला जे ऑर्केस्ट्रामध्ये मी होतो आणि ज्यांच्या नावाचा जो ऑर्केस्ट्रा आहे ओपी सिंग, त्यांचं आजच दुःखद निधन झालेलं. तर 2005 ते 10 हा कालावधी मी बँडमध्ये ॲज अ सिंगर म्हणून परफॉर्म केला. अच्छा, म्हणजे ना निदान सर तुमचं त्यावेळेस वय का होतं? बँडमध्ये असताना ऑलमोस्ट मी समजून जा की 21व्या वर्षी जॉईन केलं असणार. पुढे साधारणतः 25 वर्षापर्यंत मी बँडमध्ये ॲज अ सिंगर होतो. तर सर मग ते तुम्ही आता म्युझिकली बँड वगैरे तिथे 25 वर्षापर्यंत काम केलं, नंतर सर तुम्ही या मार्गाला कधी लागले? म्हणजे प्रयास अकॅडमी, प्रयास फाउंडेशन हा मार्ग तुम्ही कसं काय निवडला? बघा, ऑलमोस्ट 2010 पर्यंत जसं आम्ही बँडमध्ये होतो, 24-25 वर्ष वयाची होऊन गेलेली होती. आता काहींचं मत असं होतं की बाबा याच जी फील्ड आहे यामध्ये आपण करिअर बनवावं, पण तरी माझं कुठे मन मानत नव्हतं की आपण खरंच या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो का. काहींचं मत असं होतं की नाही बाबा बाहेर नोकरीला पडावं किंवा अजून काही मार्ग आपण बघावा. वडिलांचं म्हणणं होतं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करा, पण ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स काय असतं या बाबी कधी कळल्या नाही. म्हणजे कोणी सांगणारं नव्हतं, गायडन्स देणारं नव्हतं. पण तरीही काही मित्र मैत्रिणी यांच्या म्हणण्यावरनं मग MPSCचा अभ्यास सुरू करावा आणि MPSCचा अभ्यास सुरू करून मग तुम्ही PSI होऊ शकता किंवा अजून काही क्षेत्रामध्ये जाऊ शकता, असे काही विचार पुढे आले. आता नागपूरमध्ये असताना सहज जेव्हा 2008-9च्या दरम्यान मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली, तर नागपूरमध्ये असताना तसाही फारसा काही अभ्यास झाला नाही. पण एक ड्रीम, माझं एक पोस्ट मी तयार केली होती की मला PSI व्हायचं. पण नागपूरमध्ये तसं वातावरण नव्हतं अभ्यासाचं, तसे क्लासेस नव्हते. तर मग नेमकं काय करायचं आहे, तर मग तीच गोष्ट आहे की मुलांच्या काही मित्रांच्या रेफरन्सनी मी मग पुण्याला गेलो. 2010ला मी पुण्याला गेलो. 2010मध्ये माझे MPSCचे क्लासेस तिथे झाले आणि तिथे जेव्हा त्या वातावरणामध्ये मी राहिलो त्यानंतर एक भरपूरसा बदलाव जीवनामध्ये झाला. म्हणजे एकदम म्युझिकल बँडवरनं आपण प्रशासकीय क्षेत्राकडे जाण्याकरिता तो जो क्लास वगैरे आम्ही जॉईन केला. आधी MPSCचे क्लासेस, त्यानंतर UPSCचे क्लासेस आणि त्यातल्या त्यात जे विषय आम्हाला MPSC UPSC मध्ये असतात, त्यात हिस्ट्री, मग हिस्ट्रीमध्ये असणारे समाजसुधारक, त्यानंतर ते राजकीय व्यक्ती आणि क्रांतिकारक, यांचा मग हळूहळू विचारांचा पगडा एवढा डोक्यावर येत गेला की वैचारिक बदलाव त्यावेळेस प्रचंड झाले आणि ते एवढे जास्त झाले की आपण त्यावेळेस मी एक ध्येय केलं होतं की नाही, आपण जर प्रशासकीय अधिकारी जरी झालो तरी भविष्यामध्ये आम्हाला समाजाकरिता काहीतरी करायचं. ज्या प्रकारे आतापर्यंत किंवा मागच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज
यांनी जे सामाजिक कार्य केले त्यातल्या त्यात क्रांतिकारकांचा विचार केला तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांचे जे क्रांतिकारक कार्य होते त्यांचे विचार मनावर जे होते ते एकदम उमटलेले आणि त्यातनं काहीतरी वेगळं करायचं आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचं आहे, हा एक ध्येय आम्ही ठरवलेला होता. आता पुण्यामध्ये असताना आमचा अभ्यास जोरात चालू होता, म्हणजे त्यात काही वाद नाही. आम्ही जेवढेही रूममेट होतो आणि जेवढे क्लासमेट होतो आमचा अभ्यास चांगला सुरू होता आणि जे ध्येय होतं माझं की PSI व्हायचं आहे, नागपूरला असताना ते ध्येय होतं. मग पुण्याला गेलो. पुण्यामध्ये 2011ला PSIची एक्झाम झालेली. ती एक्झाम प्रिलिम्स पास झाली, मेन्स लिहिलेली. पण तोपर्यंत जे मन होतं ते ऑलमोस्ट डायव्हर्ट झालेलं होतं. म्हणजे जी तिची ड्रीम पोस्ट आम्ही ठरवलेली होती की मला PSI व्हायचं नागपूरला. पुण्यामध्ये गेल्यानंतर पुण्यामध्ये शिकत असणारा कुठलाही विद्यार्थी PSI, STI या पदाकडे फारसं लक्ष देत नाही. ते क्लास 1 पदाकरता विचार करतात, DYSP व्हायचा. अशा प्रकारे ते ड्रीम्स वाढत गेले, इच्छा वाढत गेल्या आणि अभ्यास जो होता तो मग त्या लेवलचा होत गेला. आता सुरुवातीपासूनच माझी हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स या सब्जेक्टवर कमांड चांगली होती आणि ज्या प्रकारे विचार केला होता की 2015 पर्यंत आम्हाला आमचा NGO सुरू करायचा आहे. 2010 ते 2014च्या दरम्यान मी पुण्यालाच आणि त्यानंतर मग मी नागपूरला आलेलो आणि एक प्लॅन असंही होतं की दिल्लीला जायचं आहे, दिल्लीला UPSCचे क्लासेस करायचे आहे. पण दिल्लीला जाऊन UPSCचे क्लासेस न करता त्यावेळेस माझं मन असं एक झालं की नाही, आपण नागपूरलाच राहून आपण स्वतःच एक NGO सुरू करू आणि पूर्ण लक्ष जे असणार ते सामाजिक सुधारणा किंवा समाजाकरिता आपल्याला काय चांगल्याने करता येईल त्याबद्दल आपण आपले लक्ष जे आहे ते पुरवू. मग तिथनंच प्रयास फाउंडेशनची स्थापना आणि तोपासनं तर आतापर्यंत मागच्या 4 वर्षाचा प्रयास अकॅडमीचा एक प्रवास. सर, आता प्रयास अकॅडमी किंवा प्रयास फाउंडेशन, आता कोणतं पण आपण ऑर्गनायझेशन जेव्हा चालू करतो तेव्हा खूप साऱ्या म्हणजे संकट येतात, खूप साऱ्या म्हणजे असे आपल्याला ऑब्स्टॅकल येतात. तर सर, ते तुम्ही तुमच्या जीवनात ते ऑब्स्टॅकल कसे काय आले, म्हणजे कोणत्या स्वरूपात आले? सर, प्रॉब्लेम्स भरपूर आलेले आहेत आणि नेहमी म्हणजे प्रॉब्लेम्सवर मात करून आम्ही पुढे गेलेलो आणि प्रॉब्लेम्सवर मात करून पुढे जाण्यामागचं कारण असं होतं की आतापर्यंत माझा जो अभ्यास होता आणि जे मी शिकलो आहे माझ्या विचारवंताकडनं किंवा माझे जेवढे असे समाजसुधारक किंवा इतर काही व्यक्ती होऊन गेले, तर एक गोष्ट शिकलो आहे की जेव्हा गंभीर परिस्थिती असते व्यक्तीवर तेव्हा माणसाने आपला गिअर न्यूट्रलवर ठेवावा. त्याला खूप पळवण्याकरिता 5व्या गिअरवर किंवा मग स्लो करण्याकरता 1ल्या किंवा 2ऱ्या गिअरवर न आणता न्यूट्रलवर राहा. जशी परिस्थिती ठीक होईल तशी तुमची गाडी सहजतेने पुढे जाणार. ही एक भाग आम्ही आधी शिकलेलो. प्रयास अकॅडमीची स्थापना झाली याच सांस्कृतिक संकुलच्या बिल्डिंगमध्ये आम्ही वरच्या एक छोट्याशा रूममध्ये 200 स्क्वेअर फीटच्या रूममध्ये आम्ही क्लासेस सुरू केलेले. माझा क्लासचा पहिला दिवस होता आणि त्यावेळेस डेमो करता मात्र एक मुलगा होता. तर मी आधीचे 3 दिवस फक्त एका मुलाला शिकवलं. मग हळूहळू मुलं येत गेलेली आणि माझी ती 2015ची जी बॅच होती ती कशीमशी 22 मुलांची तयार झाली. 22 मुलांची बॅच तयार झाली. तिथनं एक कुठे ना कुठे मनामध्ये नव्याने एक ऊर्जा निर्माण झाली की नाही, आपण काही ना काही करू शकणार किंवा करू शकतो. पुढे आम्हाला बॅच वाढवायची होती, पण उद्देश हा नव्हता की आम्हाला बॅच वाढवायची आहे किंवा मग आम्हाला एक कमर्शियल या फील्डकडे पडायचं आहे. उद्देश एक होता की नाही, मुलांना MPSC, UPSC यांच्याबद्दलचं गायडन्स द्यायचं आहे. कारण की एका मुद्द्याकडे माझा नेहमी फोकस राहिलेला आहे की विदर्भातली आणि विदर्भाचा विचार केल्यास गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा या भागातली जी ग्रामीण भागातली जी विद्यार्थी आहेत तर सहसा त्यांच्याकडे पैसा नसतो. पैसाही नसतं आणि गायडन्सही नसतं. आता जर क्लासेस करायला गेले तर एक मोठा पैसा लागतो त्यांना आणि क्लासेस केले नाही तर गायडन्स मिळणार नाही, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. तर मग त्या मुलांचं काय? आम्ही तेव्हापासनं म्हणजे जेव्हापासून आमचे बॅचेस सुरू झाले तर आजही आम्ही भरपूरशा मुलांना सवलती देतो. आमच्या बॅचमधनं आतापर्यंत जवळपास 12 ते 13 मुलं फ्रीमध्ये शिकलेले आहेत आणि आजही जे विद्यार्थी अतिशय गरीब घरची आलेली आहेत, ज्यांची स्थिती ठीक नाही आहे, त्यांना आजही आम्ही 50% पर्यंत सवलत देतो. एवढी सवलत आजही आम्ही देत असतो. 200 स्क्वेअर फीटवरनं मग एक हिंमत करून आम्ही खालच्या भागाला एक 450 स्क्वेअर फीटची रूम रेंटनी घेतलेली, तिथे क्लासेस आम्ही चालवलेले आणि तिथनं मग आता एक मोठं प्रिमायसेस प्रयास अकॅडमीने सुरू केलेलं. हे जे जेवढं झालं आहे हे प्रयास अकॅडमीमध्ये कार्यरत असणारे प्रत्येक एक सदस्य, प्रत्येक एक फॅकल्टी यांची एक मेहनत आहे. आम्ही मुलांना शिकवत गेलो, मुलांना ते गायडन्स आवडत गेलं, मुलांना त्यातनं रिझल्ट्स मिळत गेले
आणि त्यामुळे आज प्रयास अकॅडमीचं एवढं मोठं भव्य स्वरूप दिसते. तर सर या यशामागे तुमच्या आईबाबांचा म्हणजे काय वाटा आहे? बघा, प्रत्येक मुलाच्या यशामागे आईबाबांचा वाटा असतो बरोबर. आणि माझ्या यशामध्ये आईबाबांचा सुद्धा वाटा आहे. या व्यतिरिक्त माझी मोठी ताई, माझी जिजाजी, माझी छोटी ताई, या सर्वांचा वाटा आहे. माझी जी फॅमिली आहे पूर्णपणे, त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला. म्हणजे लिटरली मी वयाच्या 29 वर्षापर्यंत फक्त प्रिपरेशन करतोय. आपण समजू शकतो की आपण भारतामध्ये राहत असताना जर मुलगा 28-29 वर्षाचा आहे आणि जर तो जॉबलेस आहे आणि तो फक्त अभ्यास करतोय, तर मम्मी पप्पा अँसरेबल असतात समाजाला की नेमकं काय कसं. तर कधी घरचा हा प्रेशर आला नाही की बाबा अजून किती काळ, आणि हा कधी प्रेशर आला नाही. त्यामुळे मला कधी वेगळा थॉट आला नाही की नाही बाबा आता कदाचित आपल्याला थांबायला पाहिजे, आपण कुठेतरी वेगळं प्रायव्हेट जॉब करायला पाहिजे. हे विचार कधी निर्माण झाले नाही. म्हणून आज प्रयास अकॅडमी आहे आणि म्हणून प्रयास अकॅडमीचं आज हे यश आहे. तर यामागे माझ्या ताईंनी, माझ्या मम्मी पप्पांनी, सर्वांनी, माझी भाची असू द्या, भाचा असू द्या, जोडी असू द्या, या सर्वांनी मला नेहमी हेल्प केलेली, मला मोटिवेट केलं आहे की नाही होईल, बिलकुल नक्की कधी ना कधी काही ना काही होईल, जे आज एवढं मोठं प्रयास अकॅडमी दिसतं. सर नेमकं मला तुम्हाला दुसरा प्रश्न हा विचारायचा आहे की आतापर्यंत प्रयास फाउंडेशनने समाजाच्या हितासाठी कोणते कार्य म्हणजे आतापर्यंत केले? 15 मे 2015 स्थापन झालेली प्रयास फाउंडेशन, आता जेव्हा आपण कुठला एनजीओ स्थापन करतो तर त्याकरिता मेंबर असणे आवश्यक असतं आणि निदान 7 मेंबर असणे आवश्यक असतं. 7 मेंबर पैकी मग मी माझ्या जवळच्या मित्रांना घेतलं, या व्यतिरिक्त माझ्या फॅमिलीतल्याच काही माझ्या ताईंना घेतलं आणि त्यातनं मग मी माझा एनजीओ जे आहे ते फॉर्म केलं. आता एनजीओ स्थापन करणे तर सोपी गोष्ट आहे, त्यात काही वाद नाही, पण त्या एनजीओ मार्फत कामं करणे जी आहेत ती एक चॅलेंजिंग गोष्ट असते. म्हणजे आपण कुठलंही काम करायला गेलो तर सर्वात आधी मुद्दा असतो पैशाचा, की आपल्याकडे काय कॅपिटल आहे, काय फंड आहे आणि त्यातनं आपण किती काय कसं मदत करू शकतो. आता एनजीओ नंतर आमचं इन्स्टिट्यूट सुरू झालेलं, त्यात जे विद्यार्थी होते त्यांची आम्हाला नेहमी मदत मिळाली. म्हणजे जर आम्ही प्रोग्राम्स, आपण एक प्रोग्राम बद्दल बोलून घेऊ की आम्ही कुठे काय कसं काय कंडक्ट केलेला आहे आणि त्यातला फंड कसा जनरेट केला त्याचाही जर आपण विचार केला तर आमचा पहिला कार्यक्रम जो झाला होता तो 26 जानेवारी 2016 झालेला आणि तो कार्यक्रम आम्ही काटोलमध्ये घेतलेला होता. काटोलमध्ये एक राजीव गांधी हँडिकॅप स्कूल आहे, तिथे लहान मुलं, मूकबधीर मुलं शिकतात. तर थंडीचा काळ होता, त्यामुळे आम्ही ठरवलं की त्यांना आम्ही शॉल्सचं वाटप करायचं. तर त्यांना आम्ही 100 शॉल्स वाटल्या, काही ब्लँकेट्स वाटलेले होते. या व्यतिरिक्त काटोलच्या ज्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा असतात त्या शाळेच्या लहान मुलांना आम्ही 100 बॅग्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या होत्या. 100 बॅग्स, 100 पेन्स, 100 इरेझर, हा सर्व भाग. प्रश्न असा होता की हा एवढा फंड कसा निर्माण करायचा. म्हणजे मला आठवते की जवळपास 35,000 ते 40,000 रुपये काहीतरी एक्सपेन्सेस झाले होते आमचे, जो आम्ही शॉल वाटप आणि बाकीचे वाटप केलं होतं. तर तो फंड आम्ही जनरेट करत असताना आमचे जे मेंबर्स होते त्यांनी तर नो डाऊट मदत केलेलीच. या व्यतिरिक्त आमचे जे विद्यार्थी होते आणि पुन्हा जे मित्रगण होते त्यांना आम्ही मदत मागितली की निदान 10 रुपये मिनिमम, की समाजाकरिता निदान 10 रुपये आपण खर्च करू शकतो. इच्छा तुम्ही कितीही आम्हाला हेल्प करू शकता. असं मग हळूहळू मुलांचे पैसे यायचे, मित्रांचे पैसे यायचे, उरलेले पैसे आम्ही आमच्या खिशातनं टाकून आम्ही असे प्रोग्राम चालवायचो आणि असे भरपूरदा आम्ही कार्यक्रम घेतले. म्हणजे पहिला कार्यक्रम आमचा काटोला झाला, त्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा विविध जे अनाथ आश्रम होते तिथे आम्ही कार्यक्रम घेतले. छत्रपती स्क्वेअरमध्ये एक मूकबधीर स्कूल आहे, तर त्यांचं रिक्वायरमेंट होतं की सर ते म्हणजे त्यांना बोलताही येत नाही, त्यांना ऐकताही येत नाही आणि तिथे स्कूल चालते त्यांची. तर मुलांना म्हणजे बर्ड म्हणजे काय, आता यांना कसं सांगायचं ना की बर्ड काय असतो, कारण की बोलता येत नाही आणि ऐकताही येत नाही. तर नेमकं कसं काय त्यांना ते एक्सप्लेन करायचं की बर्ड तरी ठीक आहे पण बाकी समुद्र कसा असतो, आता हे कसं स्केच करायचं की समुद्र कसा असतो. तर जर या बाबी आपण त्यांना व्हिडिओ मार्फत दाखवलं तर ते जास्त सोपी राहणार. तर त्यांची डिमांड होती की सर आम्हाला एक लॅपटॉपची गरज लागणार. तर त्यांना मग आम्ही मागच्या वर्षी कार्यक्रम घेत असताना त्यांच्या अनाथ आश्रमला आम्ही एक 30,000चा लॅपटॉप जो आहे तो donate केला. अजूनही भरपूरसे कार्यक्रम आम्ही आतापर्यंत घेतलेले. सर आपण बघतो की विदर्भातला प्रत्येक मुलगा म्हणजे तो बँकिंगची प्रिपरेशन असो किंवा युपीएससीची असो, एमपीएससीची असो, तो म्हणजे पुणे किंवा मुंबई तिकडे वाटचाल करतो. सर तुम्हाला असं वाटत नाही की नागपूरमध्ये अशा म्हणजे अशा सोयी आहे की नागपूरमध्ये असून पण स्वतःचा खर्च वाचून सुद्धा तो प्रिपरेशन करू शकतो? तर सर याबद्दल थोडं तुम्ही मला समजून सांगाल? एक्झॅक्टली बघा, एक 7 ते 8 वर्षाआधीची जर आपण नागपूर किंवा विदर्भाची स्थिती बघितली
तर विदर्भामध्ये किंवा नागपूरमध्ये असं कुठलंही कोचिंग इन्स्टिट्यूट नव्हतं माझ्या मते तरी, की जिथे आपण नागपूरमध्ये राहून प्रिपरेशन करू शकतो. त्यामुळे साधारणतः क्राऊड जो राहायचा तो पुण्याला वळायचा किंवा दिल्लीला वळायचा, कारण की तिथे ते वातावरण सुद्धा आहेत आणि इन्स्टिट्यूट सुद्धा आहेत. पण जर आजच्या घडीचा विचार केला, 2019चा आपण विचार केला, तर नागपूरमध्ये आता भरपूर इन्स्टिट्यूट झाले आणि नागपूरमध्ये इन्स्टिट्यूटमधनं त्या क्वालिटी सुद्धा त्या जनरेट करत आहेत. ही एक महत्वाची बाब. म्हणजे आपण जर पुण्यालाही गेलो किंवा दिल्लीलाही गेलो तर दिल्ली पॅटर्न किंवा पुणे पॅटर्नचा विचार केला तर म्हणजे तिथे फॅकल्टी जी शिकवते तर ते म्हणजे पूर्ण मुलांना परिपूर्ण करते अशातला भाग नाहीये. मुलांचा फक्त एक बेसिक भाग पक्का करून देण्याचा ते प्रयत्न करतात. त्यानंतर मुलाला स्वतः डेव्हलप व्हावं लागतं. अच्छा, मुलगा तिथे डेव्हलप यासाठी सुद्धा होतो कारण की ते पुणे किंवा पुण्यामध्ये तसं अभ्यासाचं वातावरण आहे. नागपूरमध्ये ते वातावरण नाही, हे एक कारण. अच्छा, नागपूरमध्ये वातावरण नसल्यामागचं सुद्धा काही कारण याचा जर विचार केला तर आजही मुलांमध्ये अवेअरनेस नाही की नेमकं एमपीएससी काय युपीएससी काय. म्हणजे काही ठराविक क्राऊड येतं की ज्यांना एमपीएससी युपीएससी करायचं आहे आणि मग त्या ठराविक क्राऊड पैकीही सुद्धा 50 ते 60% क्राऊड जो आहे तो पुणे किंवा दिल्लीला निघून जातो. एक उरलेला क्राऊड इथे राहतो आणि जो क्राऊड प्रत्यक्षात येत नाहीये एमपीएससी किंवा युपीएससी करायला, त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी आजही ठरवलं नाही की त्यांना जीवनामध्ये काय करायचं. म्हणजे आमच्याकडे पण जे मुलं येतात त्यांना जर मी असा प्रश्न विचार केला की बाबा तुम्हाला काय, तुमचे गोल्स काय आहे, तर मुलं सांगतात की बाबा सर आम्हाला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय किंवा डीवायएसपी व्हायचंय किंवा ठीक आहे, गोल्स तुम्ही तसे ठरवू शकता. पण मग व्यक्तीचा गोल हा कधीही पूर्ण होऊ शकतो. पण चला ठीक आहे, तुम्ही डीवायएसपी हा गोल ठेवलेला आहे, तो अचीव केल्यानंतर मग काय झालं, स्वप्न संपले आपले. जो गोल असायला पाहिजे, एक प्रशासकीय अधिकारी तुम्ही जेव्हा पुढे भविष्यामध्ये अधिकारी म्हणून जाल तर तुमचा गोल असा असायला पाहिजे की जेव्हा तुम्ही डीवायएसपी बनाल तेव्हा तुमचे गोल्स अचीव करण्याचा एक गेट उघडणार आणि त्यानंतर आतमध्ये जाऊन तुम्ही जे प्रशासनामध्ये विविध आणि चांगले कामं करणार समाजाच्या हिताकरता किंवा देशाच्या हिताकरता, त्यातनं तुम्ही एक एक गोल जे आहे ते अचीव करत जा. तर विद्यार्थ्यांना म्हणजे पहिली गोष्ट आपल्या नागपूर किंवा विदर्भाच्या मुलांना पेशन्स नाहीये. टार्गेट नाही आहे त्यांच्या सेट की नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. जर आपल्याला प्रशासनामध्येच जायचं आहे तर आपल्याला किती वेळ द्यायला पाहिजे, या बाबी जोपर्यंत विदर्भाची मुलं समजू शकणार नाही तोपर्यंत विदर्भाचा टक्का हा वाढणार नाही. म्हणजे आजही एमपीएससीचे जे रिझल्ट येतात त्या रिझल्ट मध्ये पुणे मुंबई यांचे रिझल्ट प्रचंड असतात. नागपूरचा टक्का खूप कमी आहे. कारण हे आहे की मुलांमध्ये आजही ते अवेअरनेस नाही आहे ना. आणि दुसरी गोष्ट की मुलं सस्टेन करू शकत नाही की आपल्याला 2-3 वर्ष अभ्यास करायचा आणि त्यानंतर तो एक. आणि सर आपण बघतो की प्रत्येक क्लास जो आहे तो आजकाल मुलं जातात तिथे तर रिझल्ट ओरिएंटेड बघतात. तर सर आपल्या जे प्रयास अकॅडमी आहे सर त्यांनी आतापर्यंत कुठपर्यंत रिझल्ट दिलेला आहे? बिलकुल, जसं आपण बोललोय की 2015ला प्रयास अकॅडमीची स्थापना झाली. आज आपण जानेवारी 2019ला आहोत. साधारणतः एक 3.5 वर्ष झालेली अकॅडमीची स्थापना. आपण ज्या क्षेत्राबद्दल बोलतोय पीएसआय किंवा युपीएससी किंवा एमपीएससी, याचे रिझल्ट आणता 2-3-3.5 वर्ष लागतात. तरी पण जर आतापर्यंत एमपीएससी आणि आमचे रिझल्ट जर बघितले तर आमचे 2 मुलं, पहिले जे 2 रिझल्ट होते ते अविनाश भसारकर आणि परमेश्वर आगासे, जी पीएसआयची एक्झाम क्रॅक झाली. त्यातल्या त्यात अविनाश पीएसआयची एक्झाम क्रॅक झाल्यानंतर मग त्याचा असिस्टंट एक्स ऑफिसरचा सुद्धा रिझल्ट आला. तो आज मुंबईला मंत्रालयामध्ये आहे. परम आगासी आज आर्मीला पीएसआय आहे. मागच्याच वर्षी 2 सप्लाय इन्स्पेक्टर म्हणून मुलं पास आउट झालेली आहेत. अजूनही काही रिझल्ट आहेत जे ऑलमोस्ट रस्त्यामध्ये आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की प्रयास अकॅडमीमध्ये जो क्राऊड आहे किंवा जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपैकी 50% आमच्याकडचा क्राऊड असा आहे जे आता फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला आहे, अंडर ग्रॅज्युएट आहे. एमपीएससी युपीएससीची एक्झाम देण्याकरिता आपण ग्रॅज्युएट असणे आवश्यक. आणि तो रिझल्ट म्हणजे त्यांच्याकडनं रिझल्ट आपण आताच एक्सपेक्ट करू शकत नाही कारण की ते आता अंडर ग्रॅज्युएट आहे. तर निदान त्यांना 2-3 वर्ष लागतील त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याकरता, तेव्हा त्यांचे रिझल्ट येतील. आणि आमचे भरपूरसे विद्यार्थी असे आहेत ज्यांनी या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी पण एमपीएससी राज्यसेवेची प्रिलिम्स लिहिली आहे, मेन्स लिहिलेली आहे, पीएसआय ची मेन्स लिहिणारे सुद्धा भरपूर मुलं आहेत. तर निदान आम्ही त्या मार्गाकडे आहोत ज्या मार्गामधनं एक मोठा रिझल्ट विदर्भाच्या मुलांचा येणार. सर अजून मला हा प्रश्न विचारायचा आहे की सर याच्या समोरचं तू ध्येय काय असणार? ध्येय तर भरपूर आहेत. आणि ज्या प्रकारे प्रयास फाउंडेशनची स्थापना झालेली आणि प्रयास फाउंडेशनने जे ध्येय ठेवलेले आहेत
त्यानुसार जर विचार केला तर आम्ही आतापर्यंत 1% सुद्धा गाठला नाही. म्हणजे प्रयास फाउंडेशननी फक्त आता एक प्रयास अकॅडमी स्थापन केलेलं, बरोबर. काही रिझल्ट काढलेले आहेत, बरेचसे रिझल्ट आता पेंडिंग आहेत जे पुढे येतील. जोपर्यंत विदर्भाच्या मुलांचे रिझल्ट हे पश्चिम महाराष्ट्राच्या मुलांच्या रिझल्टच्या इक्वल राहणार नाही तोपर्यंत तो एक ध्येय आमचा गाठला जाणार. तर पहिला मुद्दा की विदर्भाच्या मुलांचे रिझल्ट जे आहेत आम्हाला अप करायचे आहेत. आणि अजूनही इतर ध्येयांचा विचार केला तर अनाथ आश्रम आम्हाला मुलाचे आहेत. ज्या मुलांचे पॅरेंट्स नाही आहेत, जी मुलं अनाथ आहेत, त्यांना आम्हाला पाळायचा त्यात काही वाद नाही आहे. पण बाकी जे अनाथ आश्रम असतात त्यांच्यापेक्षा किंवा त्यांचे जे ध्येय असतात की ठीक आहे कुठल्या मुलाला आई वडील नाही म्हणून त्याला आपण पाळतोय, तेवढं ध्येय ठेवून आम्ही चालणार नाही. म्हणजे त्या मुलाला शिक्षण तर मिळणार, त्यात काही वाद नाही. तर आमची इच्छा अशी आहे की प्रयास फाउंडेशन तर्फे आम्ही स्वतः एक ऍडमिनिस्ट्रेशन कॉलेज स्थापन करण्याच्या मार्गावर आहोत. आणि आमचा उद्देश असा असणार की आमच्या अनाथ आश्रम मध्ये किंवा इतरच्याही कुठल्याही अनाथ आश्रम मधले जे मुलं आहेत ज्यांना आई वडील नाही, म्हणजे हा खूप गंभीर मामला असतो की ज्या मुलाची आई वडील नाही तो मुलगा भविष्यामध्ये काय करणार, आणि त्या मुलांना एज्युकेशन देऊन आणि त्या मुलांना आम्हाला फ्री एज्युकेशन एमपीएससी युपीएससी देऊन त्यांना प्रशासनामध्ये आणण्याचा आमचा एक उद्देश आहे, जो मोठा उद्देश आहे. हे काही उद्देश आहेत, अजूनही भरपूरशा बाबी आहेत ज्या हळूहळू सुरू होतील आणि हळूहळू ते जे उद्देश असणार, जे ध्येय असणार ते प्रयास फाउंडेशन गाठत असतात. सर, आपण बघत आहोत की आपल्या भारतात तरुणांची संख्या खूप जास्त आहे. तर सर, त्या तरुणांना तुम्ही का उपदेश देणार? उपदेश द्यायला तर अशा भरपूरशा बाबी आहेत, पण एक महत्वाचा उपदेश किंवा जो संदेश आपण देऊ शकतो तरुणांना असा की भरपूरदा असं बघायला मिळतं आपल्या देशामध्ये, इतरही देशामध्ये हा भाग असतो साधारणतः, की साधारणतः 16 ते 22-23 वर्ष वयागटातले जी मुलं असतात, म्हणजे ठीक आहे त्यांचं कॉलेज लाईफ असतं, या सर्व बाबी असतात, पण हे सर्व कॉलेज लाईफ जगत असताना त्यांचं नेमकं जीवनाचं ध्येय काय असणार खूपदा गाठत नाही किंवा खूपदा त्याकडे ते दुर्लक्ष करतात. आणि मग मुलांचं ग्रॅज्युएशन होऊन जातं, पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन जातं. मुलांना असं वाटतं की ठीक आहे आपण ग्रॅज्युएशन करून घेऊया, MBA करून घेऊया किंवा इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपल्याला सहज जॉब मिळेल. पण मार्केटमध्ये प्रत्यक्षात उतरल्यानंतर मुलांना मग तो जॉब मिळत नाही, कारण की मार्केटची स्थिती जर बघायला गेला तर तशीही गंभीर आहे. या कारणाने प्रायव्हेट सेक्टरचा विचार केला तर भरपूरशी मुलं जे ऑलरेडी प्रायव्हेट सेक्टरमध्ये होते ते सुद्धा आता MPSC आणि UPSC कडे डायव्हर्ट. आता जी तरुण पिढी आहे तरुण पिढींनी ग्रॅज्युएशन होत असतानाच किंवा 11वीला किंवा फर्स्ट इयरला जरी असतील ते त्यांनी आतापासून आपला एक टार्गेट सेट करायला पाहिजे, एक ध्येय सेट करायला पाहिजे की नेमकं भविष्यामध्ये काय करायला पाहिजे. नो डाऊट जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये चाललाय तर त्यासाठी सुद्धा तुम्ही एक ठराविक मेहनत घेऊ शकता. पण जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण सेफ नसणार किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपलं करिअर आपण सेट करू शकत नसणार तर मग बिलकुल मुलांनी इकडे पब्लिक सेक्टर आणि सरकारी नोकऱ्या यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि नेहमी मी विद्यार्थ्यांना पुन्हा म्हणजे प्रयास अकॅडमीमध्ये फक्त मुलांना परिपूर्ण करणे अभ्यासाबद्दल एवढाच भाग नसतो, तर यांना परिपूर्ण करत असताना आजचं राजकीय ज्ञान, सामाजिक ज्ञान, आर्थिक ज्ञान देणे आणि मुलांना भविष्यामध्ये जेव्हा ते अधिकारी होणार तेव्हा एक असा अधिकारी जो प्रामाणिकरित्या आपलं कर्तव्याचं पालन करेल तो प्रामाणिक अधिकारी कसा तयार होऊ शकणार याचा सुद्धा आम्ही मुलांना कुठे ना कुठे उपदेश देत असतो. आता हे भरपूरसे लोक याबद्दल बोलतात की प्रामाणिक अधिकारी आणि प्रशासनामध्ये जाऊन भ्रष्टाचार न करणे किंवा प्रामाणिकपणे आपले कामं करणे हे बोलणं सोपी आहे, हे करणं सोपी नाही, असे भरपूरसे म्हणतात. मान्य करतो आम्ही पण की ठीक आहे हे एवढं सोपी नाही आहे. म्हणजे एवढं सोपी असतं तर इंग्रजांनी सुद्धा आपल्यावर 150 वर्ष राज्य केले नसते. पण आपण याचाही विचार करायला पाहिजे इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केल्यानंतर आपल्याच भारतीय लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. मग आपण जेव्हा अशा गंभीर परिस्थितीमध्ये असताना इंग्रजांच्या पारतंत्र्यामध्ये असताना राजकीय नेत्यांनी किंवा सामाजिक किंवा क्रांतिकारक नेत्यांनी आपल्याला गंभीर परिस्थितीतून बाहेर काढून स्वातंत्र्य जेव्हा ते मिळवून देऊ शकतात तर आज तर आपण स्वतंत्र देशातच राहतोय. या स्वतंत्र देशामध्ये पुढे जर आपण अशीच आपली वाटचाल जर वाईट मार्गाने असणार तर या देशाची स्थिती ही वाईट होत जाणार. तर मुलांनी आतापासून आपले ध्येय गाठावे आणि ध्येय त्यांचं कुठलंही असू द्या, खाजगी क्षेत्राचं असू द्या किंवा सरकारी क्षेत्राचं असू द्या, प्रामाणिकरित्या व्यक्तीने आपले कामं पूर्ण करावे हा एक साधा आणि सोपा संदेश माझा मुलांना आहे. तर मित्रांनो, हे होते प्रणय सत्कार सर, प्रयास अकॅडमीचे संचालक. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये आम्हाला सुचवा. आणि मित्रांनो, प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा.